तर हेमा मालिनी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचलेल्या आहेत। सनी देओल आणि बॉबी देओल देखील थोड्याच वेळात ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचतील। ही लाईव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरची ही दृश्य। नेहमीच खरं तर या सगळ्या परिसरात बंदोबस्त असतो। हेमा मालिनी दाखल झाल्या तेव्हाची ही दृश्य। ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचलेल्या होत्या तेव्हाची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आता या सगळ्या घडामोडीनंतर प्रसार माध्यमांची मोठ्या प्रमाणावर गर्दी ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये, रुग्णालय परिसरात आपण म्हणूया, आणि याकरता आता बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी सनी देओल आणि बॉबी देओल सुद्धा पोहोचतील। या सगळ्याविषयी प्रसार माध्यमांना काही माहिती दिली जाते का, काही मेडिकल बुलेटिन जारी केलं जात आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। साधारणतः 8 ते 8:30च्या दरम्यान धर्मेंद्र यांच्या निधनाविषयीची बातमी आली। कालांतरानं त्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। ईशा देओल यांनी या सगळ्या संदर्भात खुलासा करणारी इन्स्टा स्टोरी ठेवली आणि त्यानंतर या सगळ्या बातम्यांना पूर्णविराम मिळताना दिसतोय। ब्रीच कँडी रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढवलेला आहे। या बातमीनंतर अनेक VVIP या ठिकाणी उपचारांकरता येत असतात आणि आता ही दृश्य ब्रीच कँडी रुग्णालय परिसरातली आपण या क्षणी पाहतोय। बंदोबस्त हा वाढवलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडून। भूषण, काय घडतंय नेमकं तिथं? नक्कीच लागवी, एकंदर ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो आपल्याला सध्या वाढवलेला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर त्यांची धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी देखील इथं पोहोचलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये सनी देओल आणि बॉबी देओल हे त्यांचे दोन्ही पुत्र देखील इथं पोहोचतील अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे। आणि एकंदर सध्या धर्मेंद्र यांची प्रकृती संपूर्ण स्थिर असल्याचं देखील हेमा मालिनी यांनी पोस्ट केलेलं आहे सोशल मीडियावरती। आणि एकंदर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ते सध्या उत्तम प्रतिसाद देत असल्याचं देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे सध्या धर्मेंद्र यांची जी बातमी होती त्यांचं निधन झाल्याची बातमीचं संपूर्ण खंडन त्यांच्या कुटुंबियांकडून केलं गेलेलं आहे। आणि अगदी थोड्याच वेळामध्ये कदाचित इथं सनी देओल आणि बॉबी देओल हे देखील माध्यमांशी बोलतील अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे सध्या त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि सध्या हेमा मालिनी इथून जेव्हा निघतील तेव्हा माध्यमांशी बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित भूषण, तुम्ही असेच आमच्या संवेद जोडलेला येणार आहे मी पुन्हा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।